रमाई अगं रडू नकोस ना तू. मी तुला नाही दुखवू शकत रमाई. हो ना, मग तू मला वचन दे, तू लग्नाला तयार आहेस आणि हा असा मूर्खपणा पुन्हा कधीच करणार नाहीस. अरे सखू खरंच प्रामाणिक असते तर मी तिचं औक्षण करून तिला घरात घेतलं नसतं का. पण ती सखू फक्त चुका करते, एकावर एक चुका करते फक्त. आणि तरीही तू तिचीच बाजू घेतोयस. तिघू, तुझ्या अशा वागण्यामुळे मी खरंच आता खूप खचले. म्हणूनच मगाशी म्हणत होते ना, घे ती मशाल आणि जाळून टाक मला, तेव्हा नाही ऐकलंस. थांब. नाही नको रमाई. मग दे मला आता वचन, पुन्हा असा आताताईपणा करणार नाहीस आणि तू लग्नाला तयार आहेस. हो देतो मी वचन. काय ग सखू, अहो उठतात कधी ग? आणि ते वसुलीला वगैरे जातात ना, म्हणजे त्यांचे पाय दुखत असतील ना ग. मी ना त्यांच्या आधी उठे आणि त्यांच्या नंतर निजे. आणि हो, त्यांचे पाय सुद्धा चेपून दे. तुझे खूप उपकार झाले ग सखू. पाय कसे चेपतात हे आज मला खऱ्या अर्थाने कळलं. माणिकताई आऊंची काळजी घेणार म्हणते. माझ्यापेक्षा सुंदर आहे, आऊंना शोभणारी आहे. सासूबाई सुद्धा तिचे लाड करतात, म्हणजे आऊंना त्या बाजूने सुद्धा घोर नाही. म्हणून विठुराया तू यांचं लग्न करतोयस ना. आऊंचं चांगलं होत असेल तर कर फक्त. अगं सखू, एवढा कसला विचार करतेस? नाही, काही नाही. माझा आणि आहोंचाच विचार करत होतेस ना. खरं सांग, तुला आहोंची शपथ आहे? अगं माणिकताई, शपथ कशाला? मग सांग बघू. माणिकताई, मी तुमच्यामध्ये कधीच येणार नाही, पण मला एक वचन दे. तू आऊंना सुखी ठेवशील ना? त्यांना त्रास देणार नाहीस ना ग? हो, खूप प्रेमळ निर्मळ मनाचे आहेत ग. अगं नाही ग, नाही देणार मी त्रास. पण त्यासाठी माझी एक अट आहे. काय? यापुढे तू आऊंकडे ढुंकूनही बघायचं नाही. आयुष्यभर अशीच माझ्या पायाशी राहून माझी सेवा करायची. माझी पटीक म्हण, माझी पटीक म्हण. आहोंच्या सुखासाठी एवढं करशील ना सखू? आज जायचं की माघारी जायचं? तुझ्याकडं जर बळ असेल ना, तर त्या गुहेत त्या नरफशी समोर जाऊन दाखव. आणि जर बुद्धी असेल तर तुझ्या फायद्यासाठी त्या नरपशूचा वापर करून दाखव. जायलाच पाहिजे.